हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मुक्काम पोस्ट ठाणे हा ठाण्याचा दुसरा एपिसोड आणि आज आपण श्रीनगर येथील अय्यप्पा मंदिराला भेट देणार आहोत। स्वयंभू अमरनाथ मंदिर, श्रीनगर टिकडी, वाघई इस्टेट, ठाणे। शिवाकडे मोहिनी अवतार गेल्यानंतर शिव आणि मोहिनी यांचं मिलन झालं आणि श्री अय्यप्पा स्वामींचा जन्म झाला। हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मुक्काम पोस्ट ठाणे हा ठाण्याचा दुसरा एपिसोड आणि आज आपण श्रीनगर येथील अय्यप्पा मंदिराला भेट देणार आहोत। आता हे मंदिर निवडण्याचं कारण वर्तक नगरला सुद्धा आहे आणि बाळकुंजला सुद्धा आहे श्री अय्यप्पा मंदिर। मग मी हे मंदिर का निवडलं याचं कारण असं, कारण हे टेकडीवर आहे, डोंगर माथ्यावर आहे, त्यामुळे इझी ट्रेकसुद्धा होईल आणि या मंदिराची माहिती तुम्हाला सांगता येईल। चला तर मग सुरुवात करूया इझी ट्रेकला। आणि ह्याच्यावरती स्वयंभू अमरनाथ मंदिरसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवता येईल। चला तर मग सुरुवात करूया या ट्रेकला आणि या मंदिराची माहिती थोडीफार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो इथे बघा, ह्या साईडला दिसतं आहे अय्यप्पा मंदिर बस स्टॉप आहे। इथून तुम्ही येऊ शकता, इकडून आतमध्ये आलात इथे एक छोटंसं मंदिर लागतं। त्याच्यानंतर मग इथे वरती पायऱ्या चढून जायचं आहे, तुम्हाला मी दाखवतो। चला आतमध्ये प्रवेश करूया। मी सकाळी निघालो होतो कारण सकाळचं वातावरण इकडे खूप छान वाटतं आहे आणि इकडे वरती जाण्यासाठी म्हणजे मंदिराला भेट देण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहेत। मस्त वातावरण आहे इकडचं, तुम्ही बघू शकता। तर मंदिरात प्रवेश करणार आहोत आपण। एक्झॅक्टली माहिती नाही आहे, हे बघा लिहिलेलं आहे मोबाईल फोन्स नॉट अलाउड ॲट टेम्पल प्रिमायसेस। मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला विविध प्रकारची मंदिरे पाहायला मिळतात, जसं की शिव मंदिर, स्वामी अय्यप्पा नवग्रह मंदिर, विष्णू मंदिर, माता सरस्वती मंदिर, श्री गणेश मंदिर आणि नागयक्षी। मित्रांनो हे पायऱ्या चढून वरती आलं आहे की हे मंदिर लागतं, मोबाईल अलाउड नाही आहे, हे बघा। आणि इथूनच बाजूला वरती स्वयंभू अमरनाथ मंदिर आहे, तर तिकडे आपण जाणार आहोत। चला तर मग जाऊया वरती। कसं आहे काय आहे मलासुद्धा एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण ठीक आहे, काही हिडन गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्या चॅनलच्या माध्यमातून। असा परिसर आहे। स्वयंभू अमरनाथ मंदिर, श्रीनगर टिकडी, वाघई इस्टेट, ठाणे। हे बघा, हे बघताय स्वयंभू अमरनाथ मंदिर, स्थापना 1965 आणि श्री अय्यप्पा मंदिराचं हे बघा, पिंड बघा केवढी मोठी आहे। आता जाऊया वरती, तुम्हाला पायऱ्या दाखवतो। श्री स्वयंभू अमरनाथ मंदिर, हे बघा अशा पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी। श्रीनगर म्हणजे ठाण्याचं शेवटचं टोक, इथून मुलुंडसुद्धा जवळ आहे। संजय गांधी नॅशनल पार्क सुरू होतो। पक्ष्यांचा मस्त आवाज येतो आहे सकाळ सकाळ। आता जवळजवळ 9:15 वाजून गेलेत। मस्त हे बघा, तुम्हाला मी सीन दाखवतो इकडचा। चला एक छोटासा ट्रेकसुद्धा झाला त्या निमित्ताने, मस्त वाटतंय। काही दमाला होत नाही आहे
तुम्हीसुद्धा या आणि हा छोटासा ट्रेक करा. त्यासोबतच श्री अय्यप्पा मंदिर आणि श्री अमरनाथ मंदिर यांना भेट द्या. हे बघा, मित्रांनो, स्वयंभू अमरनाथ मंदिराच्या इथे आलो आहे. तर जाऊया आपण आतमध्ये. ह्याची माहिती मला काय जास्त माहिती नाही आहे, पण तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझ्यासुद्धा ज्ञानामध्ये आणि माहितीमध्ये भर पडेल. तर जाऊया आतमध्ये. आपला गाभारा कसा आहे, काय काय वस्तू आहेत, काय काय फ्रेम आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला तर जाऊया मग आतमध्ये. हे बघा, स्वयंभू अमरनाथ मंदिर, श्रीनगर टेकडी, वागळे इस्टेट, ठाणे. स्थापना 1965. हे बघा, इथून जाऊया आतमध्ये. नंदीसुद्धा आहे, गणपती बाप्पासुद्धा आहे, श्री हनुमानाची मूर्ती आहे. आणि इकडे बघा, सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, बैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वरम, नागेश्वर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृणेश्वर अशी ज्योतिर्लिंग आहेत ना, त्यांची फ्रेम करून इथे लावलेलं आहे. आणि खाली माहितीसुद्धा आहे. आणि इकडे बघताय पालखीसुद्धा आहे, म्हणजे महाशिवरात्रीला नक्कीच इथे मोठा उत्सव असणार. आणि इथे तुम्ही वरती बघताय श्री स्वयंभू अमरनाथ मंदिर व आश्रम, श्री रामचंद्र गणपत भोईर महाराज. आता इथून जाऊया गाभाऱ्यात. हे बघा, स्वयंभू पिंड. ओम नमः शिवाय. इकडे डाव्या साईडला एक फ्रेम आहे, उजव्या साईडला आहे स्वर्गीय रामचंद्र गणपत भोईर महाराज यांची एक प्रतिमा आहे. खाली देवीची मूर्ती आहे, प्रभू श्रीराम आणि स्वयंभू अमरनाथ यांची पिंड. तर इथून जाऊया आपण आतमध्ये बाहेर. हे बघा, हे असं मंदिर आहे. इकडचं वातावरण खरंच खूप छान आहे. छानपैकी एक झाडे वगैरे लावलेले आहेत इथे. खरंच खूप मस्त वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे. आता इथून जाऊया आपण पाठीमागे. पाठचासुद्धा परिसर खूप छान आहे, तुम्हाला मी दाखवतो. मस्त वाटतं. मी सकाळी निघालो होतो आणि सकाळचं वातावरण खरंच खूप छान आहे, प्रसन्न वाटतं आहे. तर तुम्हीसुद्धा आलात तर नक्की या मंदिराला, दोन्ही मंदिराला भेट द्या. मस्त आजूबाजूला झाडी, खूप छान वाटतं आहे. हे बघा, इथे आहे ना छान चित्र काढलं आहे महादेवांचं आणि इथे पिंडी आहे, म्हणजे पिंडीचं चित्र काढलेलं आहे. खरंच खूप प्रसन्न वाटतं आहे इकडे. तुम्हाला या मंदिराबद्दल जर माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. खूप प्रसन्न वाटतं, कारण खूप हे जुनं मंदिर आहे. आजूबाजूला झाडी, पक्ष्यांचा आवाज आणि ती शांतता. वाव, हा पाठचा परिसर आहे मंदिराचा. खूप मस्त वाटतं आहे. तुम्ही आलात तर इकडे नक्की या आणि या दोन्ही मंदिराला भेट द्या. आणि लगेच जाऊ नका, इकडे थोडाफार थांबा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्या. खरंच खूप छान वाटतं आहे. मी पुन्हा इथे येईन आणि नक्की या दोन्ही मंदिरांना पुन्हा एकदा भेट देईन. आपल्या चॅनलवर पुन्हा हा एक ब्लॉग नक्की येणार. पण मुक्काम पोस्ट ठाणे हा ठाण्याचा दुसरा एपिसोड आहे आणि हा दुसरा एपिसोड तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे हा दुसरा एपिसोड. अच्छा अच्छा अच्छा. आता जी बोरवेलची कामं होत्या, याला पाणी घालणं, पूजा करणं, अगरबत्ती कापूर जाळणं, ह्याच्या बराच काही नाही. भोलेनाथा तुझ्या हाती घालावे, सुखी ठेव भोलेनाथा, तुझ्याकडून आलं नाही. समजू तू राखण मला, तू पालन मला. काका आपलं नाव? पाटील. पाटील. ओके. बाबूराव पाटील. बाबूराव पाटील. किती वर्ष झाली तुम्हाला इथे आत? 30 वर्ष. 30 वर्ष झाली. हे खूप जुनं मंदिर आहे ना? हां, पहिलं हे नंतर बांधलं, पाठीमागं होतं. पाठीमागे होतं का? हां, मी पेंट भेटलं, स्वयंभू मिळाले आणि नंतर मग हे मंदिर. अच्छा अच्छा.
खास आहे. तुम्ही अगरबत्तीने कापूर जाळणं हेच एवढंच करणं. ओके, पाणी ओके. घालणं, तिथं पाणी आहे. ओके ओके चालेल चालेल. मग रामचंद्र गणपत भोईर कोण? हा तेच वारला आता ते कोरोना झाला. अच्छा. हेच माझा गुरु म्हणायचा आमचा. ओके ओके. गुरु कायम का? असतो तो. अच्छा अच्छा अच्छा. किसनला. नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री अय्यप्पा स्वामींबद्दल छोटीशी माहिती जाणून घेणार आहोत. महिषासुराचा वध करण्यासाठी मां पार्वतीने दुर्गेचा अवतार धारण केला आणि महिषासुराचा वधसुद्धा केला. पण महिषासुराची बहीण महिषी हिला वाटले की आपल्या भावाचा क्रूरतेने वध केला आहे, म्हणून भावाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि भावाचा बदला घेण्यासाठी तिने जंगलात जाऊन ब्रह्मदेवाची आराधना केली. तप केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्नसुद्धा झाले. ब्रह्मदेवांनी वर मागायला सांगितले, तेव्हा त्यांनी अमरत्वाचा वर मागितला. ब्रह्मदेव अमरत्व देण्यास नकार दिला. त्यावर तिने दुसरा असा वर मागितला की 2 पुरुषांमधून होणारा मुलगा, एक तरुण मुलगा माझ्या मृत्यूचे कारण ठरेल. ब्रह्मदेव चकित झाले, कारण 2 पुरुष मुलाला कधीच जन्म देऊ शकत नाही. नाईलाजाने त्यांना तथास्तु म्हणावं लागलं. कालांतराने महिषीचं वर्चस्व वाढू लागले आणि ते तिन्ही लोकांवर राज्य करू लागली. सगळे देवगण घाबरले होते. ते विष्णू लोकाकडे गेले. विष्णूंना याचना करू लागले. विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला. समुद्र मंथनाच्या वेळेस जो मोहिनी अवतार धारण केला होता तोच पुन्हा अवतार धारण केला आणि हा मोहिनी अवतार शिवाकडे पाठवला. शिवाकडे मोहिनी अवतार गेल्यानंतर शिव आणि मोहिनी यांचं मिलन झालं आणि श्री अय्यप्पा स्वामींचा जन्म झाला. पृथ्वीतलावर राजा राजशेखर हा निपुत्रिक होता. एका अरण्यात पंपा नदीच्या काठी फिरत असताना त्याला बाळ सापडले आणि तिथेच एक ऋषीमुनी प्रगटले. त्यांनी या बाळाला घरी जाण्यास सांगितले, म्हणजे घरी नेण्यास सांगितले. राजांनी त्यांचं ऐकलं आणि यावर ऋषीमुनी म्हणाले की हे बाळ जसं जसं मोठं होत जाईल तशी तुला या बाळाची ख्याती समजत जाईल आणि वेळ आल्यावर सुद्धा तुला या बाळाची महती समजेल. घरी आणल्यानंतर राजाने या बाळाचं नाव मणिकंठ असे ठेवले. काही वर्षानंतर मणिकंठ जसे मोठे झाले तसे ते कलित, निष्णात आणि पटाईतसुद्धा झाले. ही गोष्ट राणीला खटकू लागली, कारण जेव्हा आपल्याला मुलगा होईल तेव्हा या सिंहासनाचा वारसदार हा मणिकंठ असेल, आपला मुलगा नसेल. तेव्हा पोटदुखी आणि डोकेदुखीचं नाटक सांगून यावर उपाय म्हणून वाघिणीचं दूध आणावं असं राजाला सांगितलं. त्यावेळेस मणिकंठ जंगलात जाण्यास तयार झाले आणि वाघिणीचं दूध आणण्यास तयार झाले. पण ही गोष्ट राजाला पटत नव्हती. शेवटी मणिकंठांनी राजाला कसं तरी मनवलं आणि ते जंगलात जाऊ लागले. जंगलात जाताना राजाने त्यांना श्रीफळ दिले आणि ते जंगलाकडे प्रस्थान करू लागले. ते ज्या जंगलात गेले त्या जंगलात महिषीसुद्धा राहत होती. त्यांची भेट महिषीशी झाली आणि मणिकंठ आणि महिषी यांच्यात घनघोर युद्धसुद्धा झाले. या युद्धात महिषीचा वध केला गेला आणि महिषीला मोक्ष मिळाला. पुढे प्रवास करत असताना त्यांची भेट महादेवांशी झाली आणि महादेवांनी त्यांचे आभार मानले. आभार मानल्यानंतर त्यांनी इंद्रदेवाला वाघाचं रूप घ्यायला सांगितलं आणि बाकीच्या देवांना वाघिणीचं रूप घ्यायला सांगितलं. वाघावर बसून मणिकंठ आपल्या राज्यात परतले आणि त्यावेळेस पंपा नदीच्या काठी जे ऋषीमुनी प्रगटले होते ते ऋषीमुनी पुन्हा एकदा प्रगटले आणि अवताराची खरी कहाणी राजाला सांगितली. ही कहाणी समजताच राजाने मणिकंठाचे पाय धरले आणि त्यांना सांगितलं तुम्ही इथेच राहावे. पण यावेळेस मणिकंठाने नकार दिला आणि ते स्वर्गाकडे प्रस्थान करू लागले. राजा राजशेखर यांनी सांगितलं की तुमचं एक तरी मंदिर असावं, तुमच्या या अवतारासाठी, तुमच्या या समर्पणासाठी एक तरी मंदिर बांधण्यात यावं. त्यामुळे मणिकंठाने आपल्या धनुष्यातून बाण सोडला आणि तो सबरीमाळा येथे जाऊन पोचला. तर सबरीमाळा कुठे आहे? केरळ राज्यामध्ये आहे. तर सबरीमाळा म्हणजे प्रभू श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती ते पवित्र ठिकाण. श्री अय्यप्पा स्वामींचं मुख्य मंदिर तिथेच आहे. तर हे मंदिर म्हणजे आत्ता जे मी भेट दिलेले आहे श्रीनगरमधील अय्यप्पा मंदिर म्हणजे साधारणतः 1970 साली बांधण्यात आलं. 1977 साली ट्रस्टची स्थापना वगैरे झाली आणि त्यानंतर हे मंदिर डेव्हलप झालं. सकाळी 5:30 ते 10:30 आणि संध्याकाळी 5:30 ते 9 वाजेपर्यंत हे मंदिर ओपन असतं. या मंदिराची जास्त काही मला माहिती नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
अय्यप्पा स्वामींबद्दल, या मंदिराबद्दल छोटी फार माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या मंदिराबद्दल, या माहितीमध्ये काय गुणदोष असतील तर तुम्ही मला सांगा, जेणेकरून माझ्यासुद्धा ज्ञानामध्ये भर पडेल. तर ही माहिती, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मुक्काम पोस्ट ठाणे हा ठाण्याचा दुसरा एपिसोड आहे. लवकरच मी तिसरा एपिसोड घेईन. तुम्हाला जर ठाण्याची माहिती असेल तर तिसरा एपिसोड कोणता पाहिजे हे मला नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन मंदिरासह, माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला या मंदिराची, श्री अय्यप्पा स्वामींची बऱ्यापैकी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी खाली उतरतो आहे. तुम्हाला या मंदिराला जर भेट द्यायची असेल तर तुम्ही ठाण्यावरून येऊ शकता. शेअरसुद्धा असतील, बससुद्धा आहेत. तर माहितीमध्ये जर गुणदोष असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून माझ्यासुद्धा ज्ञानामध्ये भर पडेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह, ब्लॉगसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.